हॅलो सर्वांना अगोदर श्री श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो. आज मी फक्त तुमच्याशी गप्पा मारणार आहे, त्यासाठीच मी थोडासा लाँग व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा पहिलाच व्हिडिओ आहे आपला लाँग व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत तुम्ही पाहायचा आहे. तर आपण थोडंसं मोटिवेशन करण्याचं पण काम करतो या व्हिडिओद्वारे, म्हणजे आपल्या चॅनलद्वारे. त्यामध्ये आपल्या चॅनलमध्ये DIYज म्हणा, घरगुती म्हणजे काही कार्यक्रम काही DIY म्हणा, त्यानंतर काहीही आपण म्हणजे जे आपल्याला घेण्यासारख्या गोष्टी असतात त्या आपण शेअर करत असतो. जे काही मला गोष्टी येतात ते शिकवण्यासारख्या तुम्हाला, किंवा काही वेगळं म्हणा, तर ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा. म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फॉलो करा. म्हणजे असं काही जबरदस्ती पण नाही आपल्या चॅनलवरती. तर फक्त माझं काम मी मोटिवेशन करणार. त्यानंतर वेगळं काही नवीन आपल्याला शिकण्यासाठीच आपल्याला चॅनलवरती यायचं आहे. तर इथे बघू शकताय सकाळचीच वेळ आहे आणि मी ब्लाऊज स्टिचिंगला बसलेली आहे. 9-9:30च्या दरम्यान ब्लाऊज स्टिचिंगसाठी बसले होते, कारण सध्या संक्रांत असल्यामुळे ब्लाऊजचं लोड बऱ्यापैकी खूप आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की म्हणजे घरी बसूनसुद्धा आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे घरातली कामं प्रत्येकाला वाटतं कामं तर प्रत्येकाला असतातच, प्रत्येक स्त्रियांना कामंही असतात. कारण घरातलं बघायचं, धुणं भांडी, त्यानंतर झाड लोट, स्वच्छता, स्वयंपाक, ही सगळी कामं प्रत्येकालाच असतात. तर यातून आपण वेळ काढून ही कामं करून, वेळ काढून आपण थोडंसं जरी एक्स्ट्राचं काम केलं तर त्यामुळं आपल्याला स्वतःलासुद्धा मनाला छान वाटतं एक प्रकारे. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या वेळेला कमवत असतो त्यावेळेला आपल्यालासुद्धा एक प्रकारे पुढची व्यक्ती आपल्याला मान देत असते. म्हणजे सध्याचं युग कसं आहे, मला असं म्हणायचं नाही की आपण ज्या वेळेला काहीच कमाई करत नसतो त्यावेळेला आपल्याला मान नसतो असं म्हणायचं नाही. पण मला हे म्हणायचं आहे की थोडं जरी आपण काहीतरी करत गेलो तर आपल्याला एक प्रकारे आपल्याकडे पैसे जर आले तर आपण स्वतःसाठी स्वतः खर्च करू शकतो. तर त्यामुळे आपण घरात बसून थोडंसं कामाच्या व्यतिरिक्त, म्हणजेच आपल्या घरातल्या कामाच्या व्यतिरिक्त आपण एक थोडेसे पैसे आपले 4 पैसे तरी कमवले आपण दररोजचे, आपल्या स्वतःपुरतं जरी झालं तरी तेवढंच बास झालं. म्हणजे मनालासुद्धा आपल्याला एक प्रकारे समाधान वाटतं. त्यानंतर बघा तुम्ही, आपण आपली कामं झाल्याच्यानंतर 1 तास 2 तास जरी वेळ मिळाला तर त्यामध्ये आपण इकडे तिकडे फोन करत बसणे किंवा कुणाला तरी गप्पा मारत बसणे, त्यापेक्षा आपण आपल्या कामामध्ये जर व्यस्त राहिलो तर काय हरकत आहे असं म्हणायचं. म्हणजे ज्या वेळेला आपण कुणाशी तरी गप्पा मारत बसतो, हां ठीक आहे, आपल्याला कंटाळा आला, एक 5-10 मिनिट वेळ काढून आपण ते गप्पा वगैरे मारू शकतो. पण तासनतास जर गप्पा मारत बसलो तर आपल्याला एक समजा दुसऱ्याचं आपण काहीतरी बोलणार त्यानंतर पुढची व्यक्ती काहीतरी आपल्याला बोलणार आणि त्यातून वेगळंच तिसऱ्याला जाणार, असंही होऊ शकतं बऱ्यापैकी. तर त्यापेक्षा आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहिलं तर खूप छान. आणि ते म्हण आहे ना, रिकामं डोकं सैतानाचं घर, असं काहीतरी एक म्हण आहे बघा. तर त्यापेक्षा आपण आपलं कामामध्ये व्यस्त राहावं असं मला वाटतं. तर महिलांना आपल्याला करता येण्याजोगे बरेच असे व्यवसाय आहेत की जेणेकरून आपण घर सांभाळूनसुद्धा ते व्यवसाय आपण करू शकतो. तर बघू शकता, आता आपण घरातलं करून झाल्याच्या नंतर 1-2 तास आपण जर आपल्याला स्टिचिंग वगैरे येत असेल तर आपण स्टिचिंग करू शकतो. तर स्टिचिंग त्याच्यानंतर बघा, शिक्षण झालं असेल तर थोडंफार ट्यूशन क्लास घेऊ शकतो. त्याच्यानंतर कुणाला स्वयंपाक छान प्रकारे करता येत असेल तर आपण स्वयंपाकासाठी म्हणजे मेसचं वगैरे असं बिझनेस करू शकतो. त्यानंतर त्या साड्यांचं म्हणा किंवा ब्लाऊजचं म्हणा, जास्त क्रेज आलेला आहे फॅशनचा. तर ते सुद्धा आपण थोड्या क्वांटिटीने आपण आणू शकतो घरी आणि घरगुती बायकांना हे सांगून आपण ते सुद्धा म्हणजे विक्री करू शकतो घरात बसून. त्यानंतर ज्वेलरीचा व्यवसाय आहे.
ज्वेलरी आपण आणू शकतो. त्यानंतर घरगुती आणखी ज्वेलरी बनवण्याचं सुद्धा आहे. पूर्वी काय असायचं की डायरेक्ट विकतच आणावं लागत होतं, पण आता तसं नाही राहिलेलं. आता स्वतः आपण बनवूसुद्धा शकतो. आता कित्येक तरी महिला मोत्याचे दागिने वगैरे म्हणा, त्या मोत्याच्या नथ निघालेल्या आहेत, सध्या क्रेज त्याचा भरपूर आहे. तर तसेसुद्धा बिझनेस आपण करू शकतो. तर त्यानंतर आपलं मायक्रमचं, लोकरीचं, लग्नाच्या ऑर्डर्स त्यामध्ये घेतल्या जातात. तर ते सुद्धा आपण करू शकतो घरात बसल्या-बसल्या. तर मला हेच सांगायचं आहे की खूप सारे असे छोटे मोठे बिझनेस असतात. तर ते तुम्ही घरात बसून करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे. आणि आता या व्हिडिओमध्ये मी बिझनेस कसे म्हणजे काय बिझनेस आपल्या महिलांसाठी असतात हे सांगितलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या काही ना काही वेगळंच मी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. त्यामध्ये आपले ब्लॉगिंग आहेत, काहीही आपण शेअर करत असतो. तर मी स्टिचिंगचं काम करत असते. तर सकाळी आज 4 वाजताच आपली सकाळ झालेली होती, म्हणजे पहाटेच मी उठलेली होती आणि 2 ब्लाऊज माझे कंप्लीट झालेले आहेत. तर बघू शकता. आणि स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओज माझ्या चॅनलवरती म्हणजे येत असतात. तर ते तुम्ही पाहत राहा. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? थोडंसं जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला नक्कीच विसरू नका. कमेंटद्वारे मला सांगा की व्हिडिओ कसा वाटला आहे. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.